उद्या सुरक्षा यंत्रणांना देशव्यापी मॉकड्रिल घेण्याचे आदेश. आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी प्रशासन किती सज्ज आहे याची चाचणी घेण्यासाठी मॉकड्रिल. भारत पाकिस्तान तणावासंदर्भात गृह मंत्रालयाचे निर्देश. पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी ॲक्शन मोडवर. मोदींची राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबत महत्त्वाची बैठक. बैठकीनंतर मोदींनी गृहसचिव गोविंद मोहन यांची भेट. इराणनं भारत पाकिस्तानला संयम राखण्याचं आवाहन केलं. इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या पाकिस्तान दौऱ्यात संयमाचा सल्ला. स्थिती आणखी बिघडू देऊ नका, इराणच्या परराष्ट्र मंत्र्यांचं आवाहन. पहलगाम हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन. रशियाकडून भारताला पूर्ण पाठिंबा जाहीर. भ्याड हल्ल्याचाही पुतीन यांच्याकडून निषेध. डीआरडीओकडून मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईनची चाचणी यशस्वी. ही माईन समुद्राखालील शत्रूच्या जहाजांना लक्ष्य करण्यास सक्षम. भारतात पहिल्यांदाच स्वदेशी तंत्रज्ञानाचा वापर करून निर्मिती. भारत आणि पाकिस्तानच्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानकडून क्षेपणास्त्रांची चाचणी. 120 किलोमीटरवर मारा करणारं फतेह क्षेपणास्त्र असल्याची माहिती. जमिनीवर 120 किलोमीटर अंतराचा मारा करणारं फतेह क्षेपणास्त्र. बीएसएफकडून एका पाकिस्तानी घुसखोराला अटक. घुसखोर गुजरावालातील असून त्याच्याकडे काही पैसे आणि एक आयडी कार्ड मिळालं. बीएसएफ आणि पोलिसांकडून कसून चौकशी. चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता. पोलिसांनी नदी परिसरातील लोकांना अलर्ट केलं. नदी खोऱ्यात न फिरण्याच्याही सूचना. राहुल गांधी आज नरवाल कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेणार. पहलगाम हल्ल्यामध्ये नौदल अधिकारी विनय नरवाल यांचा मृत्यू. मुंबईतील विलेपार्ले रेल्वे स्थानकाबाहेर पायऱ्यांवर लावलेला पाकिस्तानी झेंडा काढणाऱ्यांवर कारवाई करा. भाजप नेते किरीट सोमय्यांची तक्रार. पंतप्रधान मोदी आज रात्री 8 वाजता एबीपी माझावर लाईव्ह. एबीपी नेटवर्कच्या इंडियाज ॲट 2047 या कार्यक्रमात मोदी विकसित भारताविषयीचं विजन मांडणार. अहिल्यानगरच्या चौंडीमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच ग्रामीण भागात मंत्रिमंडळाची बैठक होणार. दुपारी 12:30 वाजता बैठकीला सुरुवात होणार. अहिल्यानगरमध्ये मंत्रिमंडळाच्या बैठकीची जय्यत तयारी. बैठकीसाठी 265 फूट लांब आणि 132 फूट रुंद मंडपाची उभारणी. नियोजनासाठी तब्बल 17 समित्यांची नियुक्ती. एसटी कामगारांचा महागाई भत्ता 46% 53% आणला जाणार. एसटी कामगार संघटनेच्या अधिवेशनात प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा. महिला एसटी कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ आता रात्री 8च्या आधीच संपणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांची घोषणा. महिलांवरील वाढते अत्याचार लक्षात घेता हे पाऊल उचलल्याचं सरनाईकांचं वक्तव्य. शिवसेनेचे मंत्री उदय सामंत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची भेट घेणार. पुढच्या 2 ते 3 दिवसात भेट होण्याची शक्यता. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर उदय सामंत भेटीला जाणार असल्याची सूत्रांची माहिती. मुख्यमंत्री असताना विकास कामांसाठी कोणताही भेदभाव न करता निधी दिला. कोल्हापूरसाठी कधीही निधी कमी पडू देणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन. कोल्हापूरमध्ये एकनाथ शिंदेंची भेट न घेताच संभाजी भिडेंना परतावं लागलं. सुरक्षिततेच्या कारणास्तव मेटल डिटेक्टर बाहेर भिडेंनी शिंदेंची वाट पाहिली. मात्र भेट झाली नसल्याची माहिती. बारामती ते नीरा रोड दरम्यानच्या विकास कामांची उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून पाहणी. संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाचा आढावा घेतला. पुरंदरमधील कुंभारवळण ग्रामस्थांच्या मागण्यांबाबत सुप्रिया सुळेस पुणे पोलीस अधीक्षकांची भेट घेणार. सासवडमध्ये होणाऱ्या या भेटीवेळी कुंभारवळ ग्रामस्थांचं शिष्टमंडळही उपस्थित असेल. पुरंदरमधील प्रस्तावित विमानतळाला विरोध करणाऱ्या गावकऱ्यांची खासदार सुप्रिया सुळेंनी भेट घेतली. ग्रामस्थांनी आपल्या समस्या सुप्रिया सुळेंसमोर मांडल्या. पुरंदरमधील विमानतळाला शेतकऱ्यांचा विरोध नाही तर जागेला आहे. विमानतळ उभारायचं असेल तर दुसरी जागा पाहावी, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य. शेतकरी कामगार पक्षाला पनवेल तालुक्यात मोठा धक्का. माजी 15 नगरसेवकांसह सरपंच, जिल्हा परिषद सदस्य 7 मे रोजी भाजपत प्रवेश करणार. अमरावती जिल्ह्यामध्ये दर सोमवारी काँग्रेसचा जनता दरबार. शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांचं समाधान करण्यासाठी अमरावती काँग्रेसचा उपक्रम. काल बळवंत वानखेडे, यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत दरबार संपन्न. आठवड्यातून 1 दिवस खासदारांच्या उपस्थितीत जनता दरबार घेतला जाणार. समस्या जाणून फॉलोअप घेणं महत्त्वाचं, त्यामुळे कामात दिरंगाई होत नाही, यशोमती ठाकूर यांची प्रतिक्रिया.
मुंबईमध्ये पाणी कपात करणार नाही, धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध असल्यानं पालिकेचा निर्णय. 31 जुलैपर्यंत पुरेसा पाणीसाठा पाणी पुरवठा होईल, यासाठी नियोजन करण्यात असल्याची माहिती. मुंबईला आज उद्या येलो अलर्ट. राज्यामध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये पुढील 2 दिवसांमध्ये मेघगर्जनेसह पावसाची शक्यता. पुण्यात पाणी कपात सुरू ठेवायची की रद्द करायची याचा निर्णय घ्या. पुणे महापालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र भोसले यांचे पाणीपुरवठा विभागाला आदेश. आठवडाभरात फेरआढावा घेण्याच्या सूचना. पुढील 5 दिवस राज्यात अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. तर विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रासह राज्याच्या काही भागात वादळी वाऱ्यासह गारपिटीचाही इशारा. बीड जिल्ह्याला अवकाळी पावसानं झोडपलं. बीड, गेवराई, पाटोदा, आष्टी आणि केज तालुक्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस, अनेक भागात गारपीट. भंडारा जिल्ह्यात वादळी वारा आणि गारपिटीसह पावसाची हजेरी. सलग 9व्या दिवशी पाऊस झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान. कापणीला आलेलं भात पीक भुईसपाट, उत्पादनात घट होण्याची शक्यता. हिंगोलीमध्ये अवकाळी वाऱ्यासह गारपीट. वादळी वाऱ्यामुळे केळीच्या बागा जमीनदोस्त, केळी उत्पादक चिंतेत. बीडच्या आष्टी तालुक्यात अवकाळीचा कहर. गारपीटही झाल्यानं कांदा, आंब्यासह इतर फळबागांचं मोठं नुकसान. परभणीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारांबळ. वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रेही उडाले, नागरिकांचं मोठं नुकसान. नाशिकच्या मालेगावात अवकाळी पावसासह गारपीट. नरडाणा, मांदुर्णे, कळवाडी या गावांसह परिसरात अवकाळी पावसाचा तडाखा. गारपिटीमुळे पिकांचं नुकसान होण्याची शक्यता. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट. अचानक आलेल्या पावसानं लग्न समारंभात तारांबळ उडाली, शेतातील पिकांचंही अतोनात नुकसान. लातूरमध्ये तुफान वादळी वारे. वाऱ्यांमुळे उडालेल्या धुळीच्या लोटांमुळे वाहतूक विस्कळीत, काही भागात झाडांचीही पडझड. अवकाळी पावसामुळे वाशिमच्या बाजार समितीत विक्रीसाठी आणलेला शेतमाल भिजला. पावसापासून शेतमाल वाचवताना शेतकऱ्यांची मोठी तारांबळ. नुकसान झाल्यानं शेतकरी नाराज. यवतमाळ जिल्ह्यात उन्हाचा पारा 43 अंशांवर. सातत्यानं होणाऱ्या तापमान वाढीमुळे आरोग्य विभागाकडून प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आणि उपजिल्हा रुग्णालयांमध्ये उष्माघात कक्षाची स्थापना. केंद्रीय हज समितीनं 260 कोटींचा घोटाळा केल्याचा महाराष्ट्र हज समितीचा आरोप. 52,000 जणांची हज यात्रा धोक्यात येण्याची शक्यता. यात्रेकरूंना न्याय मिळाला नाही तर आंदोलन करण्याचाही इशारा. मुंबईकरांची पश्चिम द्रुतगती मार्गावरील वाहतूक कोंडीतून सुटका करा. ठाकरे सेनेचे आमदार सुनील प्रभूंचं मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र. वांद्रे ते दहिसर 25 किलोमीटर अंतरासाठी 2 तास लागत असल्यानं तोडगा काढण्याची मागणी. मुंबईच्या मढ इथं अनधिकृतरित्या बांधण्यात आलेल्या बंगल्यावरती निष्कासनाची कारवाई. बनावट नकाशाच्या आधारे बंगल्याचं बांधकाम करण्यात आलं, पालिकेची माहिती. दादरमधील 80 वर्ष जुनी नाबर गुरुजी शाळा बंद होण्याच्या मार्गावर. सद्यस्थितीत फक्त 28 विद्यार्थी असल्यानं शाळा कशी चालवायची हा व्यवस्थापनासमोर प्रश्न. मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयातून चोरीला गेलेलं बाळ सापडलं. बाळ चोरी करणाऱ्या महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतलं. ठाण्याच्या कोपरीतील बारा बंगला परिसरात पाण्याची पाईपलाईन फुटून हजारो लिटर पाणी वाया. रस्त्याच्या कामामुळे पाईपलाईन फुटल्याची माहिती. अमरावतीच्या नांदगावमध्ये ठाकरेंच्या सेनेचा घागर मोर्चा. नांदगाव खंडेश्वर शहरात नगरपालिकेच्या ढिसाळ नियोजनामुळे पाणी टंचाई निर्माण झाल्याचा आरोप. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मनसेच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन. आमची शाळा पालकमंत्र्यांच्या दारी या मथळ्याखाली विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. जालन्यामध्ये बहुजन समाज पार्टीचा महानगरपालिकेवर धडक मोर्चा. झोपडपट्टीत राहणाऱ्या गरीब रहिवाशांना PR कार्ड मिळावं. झोपडपट्टी धारकांना घरकुल योजनेचा लाभ देण्यात यावा, आंदोलकांची मागणी. दिव्यांग व्यक्तींबाबत कथित असंवेदनशील वक्तव्य केल्याचं प्रकरण. कॉमेडियन समय रैनासह इतर 4 सुप्रीम कोर्टाचं समन्स. 5ही जणांना न्यायालयात उपस्थित राहण्याचे आदेश. मुंबईच्या आंबोली पोलिसांचा अभिनेता एजाज खानला आणि उल्लू ॲपच्या मालकाला समन्स. दोघांनीही तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहून त्यांचं म्हणणं नोंदवण्याचा आदेश. हाऊस अरेस्ट शोवरून वाद. अभिनेता एजाज खान विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्यानंतर एजाज खान पोलिसांच्या संपर्कात नाही. पोलिसांनी एजाजला संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्याचा फोन स्विच ऑफ असल्याची माहिती. प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींसंदर्भात अद्याप कोणताही निर्णय नाही. काकोडकर समितीचा अहवाल राज्य सरकारतर्फे केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे सुपूर्द. या प्रकरणाची पुढची सुनावणी 9 जूनला होणार.
त्र्यंबकेश्वर देवस्थानाचं विश्वस्त मंडळ अडचणीत येण्याची शक्यता. मंदिराच्या आवारात प्रसादाच्या लाडूंची विक्री होत असल्याप्रकरणी विश्वस्तांवर गुन्हा दाखल करा, पुरातत्व खात्याची मागणी. बुलढाण्यातील मेहकर खामगाव मार्गावरील गोमेधर गावाजवळ भीषण अपघात. चालकाचं नियंत्रण सुटून टँकर महामार्गाच्या कडेला उलटला. सुदैवानं जीवितहानी टळली. नाशिकच्या येवल्यातील धानोरी शिवारात अपघातग्रस्त मालवाहू ट्रकमध्ये आग लागली. आगीमध्ये संपूर्ण ट्रक पूर्णतः जळून खाक. घटनेमुळे नगर मनमाड मार्गावरची वाहतूक काही काळ ठप्प होती. सांगलीतील म्हैसाळमध्ये गॅस गळती झाल्यानं सिलेंडरचा स्फोट. 3 गंभीर जखमी. घराचे पत्रे उडाले तर भिंतीही पडल्या. पिंपरी चिंचवडमध्ये व्यापार खेळताना मित्रांमध्ये वाद. जाब विचारायला गेलेल्या अल्पवयीन भावाचा हाणामारीत मृत्यू. बारामतीमध्ये 111 बुलेट वाहनांचे सायलेन्सर बदलल्यानं कारवाई. वाहतूक पोलिसांनी सायलेन्सर जप्त करून त्यावर बुलडोझर फिरवला. बीड शहराला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी गंजली. 32 दिवसांपासून बीड शहराचा पाणीपुरवठा खंडित. आमदार संदीप क्षीरसागर यांच्याकडून जलवाहिनीची पाहणी. 8 दिवसाला पाणीपुरवठा होणार असल्याचं आश्वासन दिलं. उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिर परिसराबाहेर शंखद्वाराजवळच्या एका टॉवरमध्ये आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती. राजकोट किल्ल्यावर नव्यानं उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याजवळ आकर्षक विद्युत रोषणाई. 11 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नव्या पुतळ्याचं अनावरण होणार. सिंधुदुर्गातील वेंगुर्ल्याच्या सातेरी मंदिरात हापूस आंब्यांची आरास. सुमारे 1,500 हापूस आंब्यांनी गाभारा सजला. तर मंदिर परिसराला विविध फळांची आरास. साताऱ्याच्या कोरेगावमधील श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रेनिमित्त हिंदकेसरी बैलगाडा शर्यत. स्वराज आणि जवळा ही बैल जोडी प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली. मोठ्या संख्येनं स्पर्धकांचा सहभाग. मुंबई विद्यापीठात 17व्या पश्चिम विभागीय राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेचं आयोजन. मुंबई विद्यापीठाशी संलग्न असलेल्या महाविद्यालयांमधले 56 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वैभवी देशमुखला फोन. कठीण परिस्थितीतही 12वीच्या परीक्षेत चांगले गुण मिळवल्याबद्दल तिचं अभिनंदन केलं. दिवंगत सरपंच संतोष देशमुखांना न्याय मिळेल, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. काँग्रेस खासदार राहुल गांधी पंतप्रधान मोदींच्या भेटीला. पुढील सीबीआय संचालकांच्या निवडीबाबत पंतप्रधान कार्यालयात बैठक. सध्याचे सीबीआय संचालक प्रवीण सूद यांचा कार्यकाळ या महिन्यात संपत असल्यानं ही बैठक. राहुल गांधींना नागरिकत्व प्रकरणात अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौ खंडपीठाचा दिलासा. केंद्र सरकारनं या प्रकरणात लवकरात लवकर अंतिम निर्णय द्यावा, तसंच याचिकाकर्त्यालाही कळवावं, न्यायालयाचे निर्देश. दिल्लीमध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकरांनी राहुल गांधींची भेट घेतली. पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या 300व्या जयंती महोत्सवाचं राहुल गांधींना निमंत्रण दिलं. संसदेच्या लोकलेखा समितीचं पुनर्गठन. अध्यक्षपदी काँग्रेस खासदार के.सी. वेणुगोपाल यांची नियुक्ती. 30 एप्रिल 2024 पर्यंत समितीचा कार्यकाळ असेल. हरियाणाला त्यांच्या वाट्यापेक्षा 1 थेंबही जास्त पाणी न देण्याचा पंजाब सरकारचा निर्णय. सध्या पंजाबमधून हरियाणात 4,000 क्युसेकनं पाणी पुरवठा सुरू. रावी, सतलज, बियास या नद्यांच्या पाणी वाटपाबाबत नवीन करार करणार. पाकिस्तानमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. तजाकिस्तान शहरानजीक भूकंपाचे धक्के जाणवले. राष्ट्रीय भूकंपशास्त्र केंद्राची माहिती. यात कोणतीही हानी झाली नसल्याचं वृत्त. अभिनेत्री नोरा फतेहीकडून जॅकलिन फर्नांडिस विरोधात मानहानीचा खटला दाखल. नोराच्या याचिकेवर आज पटियाला हाऊस कोर्टामध्ये सुनावणी. खोट्या गोष्टी सांगून जॅकलिननं आपली बदनामी केल्याचा नोराच्या याचिकेत उल्लेख. आज मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स सामने. गुणतालिकेत मुंबई 3ऱ्या तर गुजरात 4थ्या स्थानावर. गुजरातला प्लेऑफमध्ये पोहोचण्यासाठी आणखी 2 सामने जिंकावे लागतील. सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यातील सामना पावसामुळे पहिल्या डावानंतर रद्द. दोन्ही संघांना प्रत्येकी 1-1 गुण. राजस्थान आणि चेन्नई नंतर हैदराबाद या स्पर्धेतून बाहेर पडणारी 3री टीम. क्रिकेटपटू मोहम्मद शमीला ईमेलद्वारे जीवे मारण्याची धमकी देणारी व्यक्ती बंगळुरूचा असल्याची माहिती. शमीच्या भावानं पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.